आपल्याला असं खूपदा दिसतं की एखादी व्यक्ती टॅलेंटेड हार्डवर्किंग असते पण तरी सुद्धा ती श्रीमंत होत नाही. असं का होत असेल बरं? असं समजा की रमेश आणि सुरेश नावाचे दोन मित्र आहेत. ये सुरेश है और ये रमेश है. दोघांच्याही करिअरची सुरुवात साधारण सारखीच, पण दोघांचाही पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा. रमेशचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा ट्रॅडिशनल आहे, म्हणजे महिन्याचे खर्च करायचे आणि त्यानंतर जे पैसे उरतील ते सेव्ह करायचे. पण सुरेशचा अप्रोच थोडा वेगळा आहे. फक्त एका इन्कमवर अवलंबून न राहता सुरेश इन्कमचे वेगवेगळे सोर्सेस तयार करतो, हळूहळू स्वतःचा व्यवसाय सुरू करतो आणि मग इतरांसाठी इन्व्हेस्टर सुद्धा बनतो. आता दोघांचेही शिक्षण किंवा सुरुवातीचे इन्कम सारखंच असून सुद्धा नंतर त्यांच्यात कमालीची तफावत तयार होते. सुरेश हा श्रीमंत लोकांमध्ये गणला जाऊ लागतो. असं का झालं असेल बरं? तर सुरेशने फक्त ट्रॅडिशनल मेथड्सवर अवलंबून न राहता फायनान्शियल गोष्टींचं ज्ञान घेतलेलं असतं. त्यासाठी हे पुस्तक वाचलेलं असतं, रिच डॅड पुअर डॅड. होतं काय की आपल्या देशात शाळेच्या मार्कांना खूप महत्त्व दिलं जातं, पण शाळेचा अभ्यास हा फक्त इतिहास, भूगोल, विज्ञान यावर येऊन थांबतो. खऱ्या आयुष्यात जी फायनान्शियल लिटरसी किंवा ज्ञान महत्त्वाचं असतं ते आपल्याला मिळत नाही. इन्व्हेस्टमेंटचे काय प्रकार असतात, सेव्हिंग्स कसं आणि किती करायचं, टॅक्सेस कसे भरायचे यावर काहीच चर्चा नसते. त्यामुळे आपला फायनान्शियल इंटेलिजन्स डेव्हलपच होत नाही आणि त्यामुळे आपण मगाशी सांगितलेल्या स्टोरीतले रमेश बनतो. तर याच फायनान्शियल ॲडवाइसवर रॉबर्ट कियोसाकीने लिहिलेलं पुस्तक म्हणजे रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्ट कियोसाकी म्हणतो की आपल्याला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करता आलं पाहिजे. आता फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नुसतं खूप पैसा कमवायचा असं नाही, तर तुमचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुमचे पैसे तुम्हाला देतायत का हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे उद्या तुम्हाला वाटलं की कुटुंबासोबत जास्त वेळ स्पेंड करायचा आहे, हॉबीजसाठी वेळ द्यायचा आहे किंवा तुम्हाला अमुक एका वर्षी रिटायर व्हायचंय, तर या डिसिजनचं फ्रीडम तुमचे पैसे तुम्हाला देतात का हे महत्त्वाचं आहे. आपण खूप असे लोक बघतो की जे पैसे तर कमवतात पण स्वतःच्या कुटुंबाकडे किंवा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नसतो. मग याला आपण फ्रीडम नाही म्हणू शकत. मग हे फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह कसं करायचं? तर रॉबर्ट म्हणतो की यासाठी तुम्ही मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम बिल्ड केले पाहिजे, जे योग्य इन्व्हेस्टमेंट्समधूनच शक्य होतं. जर तुम्ही एकाच सोर्सवर इन्कमसाठी अवलंबून असाल तर तुमचं ग्रो होणं खूप अवघड आहे. रॉबर्ट एक गोष्ट कायम सांगतो, ती म्हणजे रिच डोंट वर्क फॉर मनी, देअर मनी वर्क्स फॉर देम. तुमच्या पैशांनी तुमच्यासाठी पैसे कमवायला हवे आणि याचसाठी लायबिलिटीजपेक्षा ॲसेट्स महत्त्वाचे आहेत. ॲसेट्स म्हणजे काय? तर अशी गुंतवणूक ज्याचे भविष्यात तुम्हाला काहीतरी रिटर्न्स मिळणार आहेत, जसं की म्युच्युअल फंड्स, FD, सोने खरेदी. यात गुंतवलेले पैसे तुम्हाला भविष्यात फायदा करून देतात. आणि लायबिलिटीज म्हणजे अशा गोष्टी की ज्यात पैसे मिळण्याऐवजी सारखे आपल्या खिशातून पैसे जात राहतात. उदाहरणार्थ गरज नसताना घेतलेला महागडा मोबाईल, लक्झरी कार्स किंवा हौसेखातर घेतलेल्या आणखीन काही गोष्टी. रॉबर्ट म्हणतो स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा, स्किल्स शिका, टॅक्सेस मॅनेज करायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही गोष्टीशी इमोशनली अटॅच होऊ नका. सारासार विचार करून मगच निर्णय घ्या. फक्त पैसे कमवण्यापेक्षा तुमच्याकडे शिल्लक किती राहतायत, नेटवर्कपेक्षा तुमचा कॅश फ्लो मेंटेन होतोय का, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता अख्खं पुस्तक आपण एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण एका एंटरप्रेनरचा माइंडसेट कसा हवा, पैशांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा हवा, यासाठी हे पुस्तक मस्ट रीड आहे. तुम्ही जर तुमच्या जॉबमध्ये समाधानी असाल तर त्यात काहीच चुकीचं नाही, पण जर तुम्ही रॉबर्टची फिलॉसॉफी आणि नॉलेज वापरलं तर तुम्ही एम्प्लॉई ते सेल्फ एम्प्लॉईड, बिझनेस ओनर आणि शेवटी इन्व्हेस्टर अशी प्रगती करू शकता. फायनान्स रिलेटेड तुम्हाला आवडणारी पुस्तकं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ट्विग मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.